ॲक्च्युली हां, मी असं म्हणत होतो, तो विषय कट झाला बा आपला, की हा व्हिडिओ ॲक्च्युली मी याच्यासाठी बनवणार होतो की ते किती पॅशनेटली काम करतायत. एका ऑर्गनायझेशन, एक ट्रस्ट ओपन करून अशा मुलांसाठी जे ऑर्फन्स आहेत, ज्यांना फॅमिलीज नाही आहेत, पण आणि एस्पेशली अशा स्पेसमध्ये जिथे गव्हर्नमेंटची कोणतीच पॉलिसी नाही आहे. रादर गव्हर्नमेंटची पॉलिसी थोडंसं अडचणीची ठरते अशा सेक्टरमध्ये काम करताना, पण त्यातल्या त्यात मार्ग शोधून, त्यातल्या त्यात रिसोर्सेस उभे करून ते त्यांचं काम कंटिन्यू ठेवत आहेत. आणि मला हे माहीतच नको. मी तर ॲक्च्युली विचार केला होता की त्यांचं लोकांना मदत करण्यासाठी एक ऑर्फनेज आहे, नॉर्मल ऑर्फनेज असेल, पण त्यांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली की त्यांचं ऑर्फनेज हे नॉर्मल नाही आहे, रादर ज्या स्पेसमध्ये गव्हर्नमेंट काम करत नाही असं त्यांचं ऑर्फनेज आहे. आत्ताची पोझिशन अशी आहे की ऑफिस माझं संपलं आहे, बराच लेट झाला आहे मला आज ऑफिसमध्ये, पण एक स्पेशल काम मी आज करतो आहे. तर मला असं वाटत होतं की ते काम करताना मला जो आनंद होणार आहे आणि मला जे सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. सो बराच वेळ झाला आहे, काही माझे मित्र माझा वाट बघत आहेत बाहेर, तर इथे जास्त टाईम न वेस्ट करता मी बाहेर जातो, त्यांना भेटतो आणि ज्या कामात आपण इन्व्हॉल्व होणार आहे त्यांनाही मी घेऊन चाललो आहे जरा. सो खूप जास्त काही बोलत नाही, आपण निघूया. बाय करूया, बाय. बाकी लोक ऑफिसमध्ये काम करतात. चला सर, बाय. चला आता निघू. आपली मित्रमंडळी बाहेर वाट बघते. मी पोहोचलो तर आहे, पण मंडळी कुठे काही दिसत नाही मला. चला चला मध्ये. कुठे आहेत बाकी लोक? कुठे? ते पुढे आहेत. काय करताय? ते पुढे आपली वाट बघताय का? मी तर बोललो ऑफिसच्या बाहेर थांब. हा, ते मी फोनवरती बोलत होतो, पुढे मागे करत होतो. चला. 5 मिनिटावर आहे. 5 मिनिटं. बरं, भारी. चला, तर ऑलमोस्ट पोहोचलोय आपण. दक्षतामध्ये अलाउड तरी आहे का गाडी आपली? हे या साईडला या. इथे या. मला जरा सांगा आपण काय करणार आहे. तर बेसिकली आपण इथे आलेलो आहोत माझ्या बाबांकडे, म्हणजे आमच्या संस्थेतील चेअरमॅन अध्यक्ष आहेत. सो ॲक्च्युली प्लॅन तिथे सांगते सर असं आहे की एक छोटं व्हिडिओ डॉक्युमेंट बनवायचं आहे. आणि कारण मी असं छोटे व्हिडिओज, छोट्या गोष्टी करत असतो. तर श्रुती एक दिवस आली आणि ती म्हणाली की तिच्या ऑर्गनायझेशनमध्ये एक इव्हेंट असतो, एक इयरली इव्हेंट असतो आणि त्या इव्हेंटसाठी आणि एकूणच काही ना काही डॉक्युमेंट लागत असतं व्हिडिओचं, जे त्यांना शेअर करावं लागतं इतर लोकांसोबत. बरोबर ना? हां, मग त्यांनी कसं लोकांना कळतं की आमची संस्था नक्की काय करते. तर श्रुती एका ऑर्गनायझेशनला बिलॉंग करते, जी ऑर्गनायझेशन श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट बदलापूरला आहे. तर त्या ट्रस्टमध्ये असे बरेचसे यूथच असतात ना? हा, यूथ असतात ज्यांना एकूणच सगळ्याच गोष्टींमध्ये मदत लागत असते. राहण्यासाठी, खाण्यासाठी, शिक्षणासाठी, गायडन्ससाठी. तर मी असा विचार केला की ज्या ऑर्गनायझेशनचे चेअरमन आहे, ज्यांना ती बाबा म्हणते. येस, मीच नव्हे तर आमच्या संस्थेतल्या सगळ्या मुली त्यांना बाबा म्हणतात. तर त्यांच्याशी जी भेट आपण घेत आहोत, त्यांना भेटून आणि समजून घ्यायचे की ॲक्च्युली ना अजून आपण काय करू शकतो. फक्त व्हिडिओ तर एक फॉर्मॅट आहे ज्याच्यात आपण त्यांना मदत करू शकतो,
तर मी जरा आता समजून घ्यायला आलोय. बऱ्याच दिवसापासून ही भेट बाकी होती. हो. श्रुतीला मी खूप मागं लागलो होतो की भेटू का. ॲक्च्युली बाबा त्या प्रोग्रामच्या मीटिंगसाठी बाहेर होते, काल अंधेरीला होते, त्याच्या आधी बदलापूरला होते. सो बाबाच अवेलेबल नव्हते. आज ते फायनली आपल्याला भेटलेले आहेत. सो आपण आज बोलू शकतो फायनली. तर जरा भेटूया, समजूया की आपल्याला काय करायचं आहे. माझ्यासोबत अजून माझे 2 ऑफिसचे कलिग आहेत ज्यांना आपण याच्यात जोडले. तर हे दोघं बॅकग्राऊंडमध्ये उभे आहेत. तो व्हिडिओवरती व्हिडिओ काढतो एक मागे, आणि ज्याने येणारच माहिती बऱ्याच वेळा बघितलं असेल. तर आता जाऊ आतमध्ये. भूषण आज आपल्याला कॅमेरामध्ये असिस्ट करणार आहे. तर आम्ही आत गेलो आणि काही टेक्निकल कारणास्तव आतमध्ये जेवढा फुटेज रेकॉर्ड केला त्यात आमचा ऑडिओ झाला नाही आहे. तर ती स्टोरी मला तुम्हाला सांगायची आहे, म्हणून ते आता ह्या व्हॉइस ओव्हरमध्ये तुम्ही ऐकाल. स्क्रीनवर जे दिसत आहेत ना ते आहेत श्री जगदीश जाधवजी. आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाही बोललो आणि श्रुतीनेही सांगितलं, तर ते आहेत या संस्थेचे चेअरमन. तसे जगदीश जाधवजी हे रिटायर्ड DCP आहेत महाराष्ट्र पोलीसचे, पण आता ते फुल टाईम ह्या ट्रस्टसाठी काम करतात. तर त्यांच्यासोबतची ही मीटिंग मुळात ते खूप जास्त पॅशनेट मला वाटले त्यांच्या कामात, ज्या पद्धतीने ते सांगत होते. खरं तर ते जेवत होते ज्यावेळेस मी तिथं पोहोचलो, आणि त्यांचा मी वेट करत होतो. आणि याआधी मी समोरच्या सीटवर बसलो होतो त्याच्यासोबत बोलत असताना, आणि ते थोडं डिस्कशन सुरू होताना आधी बऱ्यापैकी फॉर्मल झालं, पण त्यांनी आम्हाला इतकं कम्फर्टेबल केलं काही वेळानंतर. तर मी त्यांच्याजवळ जाऊन आणि मग गोष्टी एक एक गोष्टी उदाहरण देऊन आणि एक्सप्लेन करत होतो. तशी ही चर्चा मला वाटलं की एक 15 ते 20 मिनटं चालेल, पण त्यानंतर आम्ही एकमेकांशी इतक्या विषयांवर बोलायला लागलो तर साधारण दीड तासपर्यंत आमचे वेगवेगळे विषय यात सुरू होते. या चर्चेदरम्यान त्यांनी काही गोष्टींमध्ये इतका इंटरेस्ट दाखवला, तर मी त्यांना त्याचे लाईव्ह एक्झाम्पल्स आणि डेमोज देत होतो. डिरेक्टली माझ्या मोबाईलमध्ये जे काही फुटेजेस माझ्याकडे अवेलेबल होते, जे काही उदाहरण मला त्यांना दाखवता येत होते, मी त्यांना दाखवत होतो, आणि ते पूर्णपणे इंटरेस्ट घेऊन ते बघत होते. तर इव्हेंच्युअली असं ठरलं की आम्ही यांच्या ऑर्गनायझेशनसाठी एक व्हिडिओ डॉक्युमेंट बनवणार, ज्यात त्या ऑर्गनायझेशनने केलेले विविध कामं, वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि फ्युचरमध्ये ते काय प्लॅन करत आहेत, या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतील. तर खूप लॉंग मीटिंग झाली आमची, आणि मला असा डाऊट आहे की यांनी कॅमेरा हँडलिंगमध्ये काही गडबड केली असेल. ॲक्च्युली ते माईक चालू झालं नव्हतं, यांनी काय माहिती कसं चालू केलं, काहीतरी आणि गोंधळ झालाय. चांगली दिलेली नव्हती त्यांना. तर So it's a fault. जर व्हॉइस ओव्हर असेल तर फॉर शुअर व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये गडबड असेल. पण मला असं वाटतं की मीटिंग खूप चांगली झाली है ना, आणि एक लॉंग डिस्कशन झालं. मला असं वाटतं की दीड तास 6:45ला काहीतरी आलो आपण इकडे, आणि नाव 8:45. हां, तर 1-1.5 तास आमचं डिस्कशन झालं. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही बोललो, म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स काय या सगळ्या सेक्टरमध्ये, नंतर त्यांना काय वाटतं फ्युचरमध्ये काय झालं पाहिजे. मी आलो होतो फक्त इथे व्हिडिओ एडिटिंगचा कॉन्सेप्ट घेऊन. हां, आणि आम्ही त्यांच्यामध्ये एखाद्यासाठी एक भावना असते की बाबा आता मी काहीतरी करू शकतो, ती जागृत करून आलेले आहेत परत. अच्छा. सो त्यांना ते पण बेसिकली इतके एक्सायटेड होते टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यांना इतक्या गोष्टी समजून घ्यायच्या होत्या सुद्धा आता त्याही, आणि आम्हालाही शिकवून सोडलं एवढ्याच वेळामध्ये. सो आता आपण पर्पजफुली श्रुती मी तुम्हाला पुढं बसवलं. सो खूप पॅशनेट होते ते त्यांच्या कामाबद्दल, खूप जास्त पॅशनेट. आणि श्रुतीकडे बघितल्यावर मी त्यांना श्रुती तुमचं एक्झाम्पल दिलं मुद्दाम. हो, तुम्ही माझं इंस्टाग्रामचं पोल खोलून आज मला म्हणजे मी श्रुतीची पोल पण खोलली 2-3. आणि पोल इन द सेन्स मी किती वेळ तो इंस्टाग्राम यूज करते, त्यांना मी बेसिकली असं दाखवलं की इंस्टाग्राम कोण किती वेळ यूज करतं याचं नंबर्स त्याच्यात अवेलेबल असतात. फॉर्च्युनेटली मी तो डिलीट केला होता, त्यामुळे मी वाचली. तर श्रुतीने संभव खोटं बोलून तिथे ते मी खपवलं. तुम्हाला आताही दाखवू शकते. मी 1 आठवडा झाला असेल मी डिलीट केलाय तो. सर मध्ये बसा ना, लाईट लावा मागचा.
मुलांवर कंट्रोल कसा ठेवायचा जर ते इंस्टाग्राम वापरत असतील. मी सर्च केलंय पण मला इथे इंस्टाग्राम आता बेसिकली सोशल मीडिया बद्दल त्याने बरंच काही ऐकलं होतं, तर त्याच्यावर डिस्कशन आमचं झालं की सोशल मीडिया वगैरे कसं यूज करता येऊ शकतो त्यांना ऑर्गनायझेशनसाठी. नंतर डिजिटल स्पेसमध्ये त्यांना ऑर्गनायझेशन आणायची आहे, डिजिटल टूल्स खूप सारे त्यांना वापरायचे आहेत, त्याचं काय करायचं त्याच्याबद्दल त्यांचं बरंच काही मत होतं, ते मी ऐकलं. त्यांनी केलेलं काम, मग अजून काय सांगितलं, त्यांचा एक्सपिरियन्स सांगितलं, त्यांचे फिलिंग्स सांगितले. त्यांचे फिलिंग्स. बेसिकली काय पॅशन असतं याच्या सगळ्या मागे, त्यांना काय काय अडचणी झाल्या या सगळं करताना. त्यांचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगितलं त्यांनी या संस्थेमागे त्यांनी त्यांचं कशी ती पूर्ण form केली. त्यांनी ते म्हणजे पूर्ण किती सांगितलं. एक एफर्ट्स लावले ते क्रिएट करताना, तरी सुद्धा अजून तो व्हायचा पूर्ण बाकी आहे. लाईक त्यांना जे हवंय ते अजून कम्प्लीट झालेलं नाही, जस्ट बिकॉज ऑफ दिस काय म्हणतात क्रुएल सोसायटी. मी ना डिसाईड केलंय की आता व्हिडिओ बनवणार तर ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच बनवायचे की काहीतरी आपण दाखवतो त्याच्यात वर्थ खूप जास्त व्हॅल्यू आहे. दाखवतो ना तुम्हाला, घेऊन जातो ना, बरोबर सोडतो मी तुम्हाला. हां, सोडतो मी तुम्हाला. बरं, त्याआधी सर काय खायचं का? नको, माझी मम्मी मला नक्कीच खाईल. मग तुम्हाला आता मम्मीला सांगा, सोडून देतो मी तुम्हाला घरी. नको नको नको, मी जाते, तुम्ही जावा. हे बायको सोबत शेवायचे. इथून पोहोचलो असतो सीवूड स्टेशनला. हे संध्याकाळी 6 वाजता भूक लागलेली आहे त्यांना दुपारी जेवल्यानंतरही भूक लागते, त्यांना स्पेशली गोड हवं असतं त्यासाठी. टॅबलेट लेणे ऍक्च्युली. हां, मी असं म्हणत होतो, तो विषय कट झाला बाबला, की हा व्हिडिओ ॲक्च्युली मी याच्यासाठी बनवणार होतो की ते किती पॅशनेटली काम करतायत. एका ऑर्गनायझेशन, एक ट्रस्ट ओपन करून अशा मुलांसाठी जे ऑर्फन्स आहेत, ज्यांना फॅमिलीज नाही आहेत, पण 18+ आणि एस्पेशली अशा स्पेसमध्ये जिथे गव्हर्नमेंटची कोणतीच पॉलिसी नाही आहे, रादर गव्हर्नमेंटची पॉलिसी थोडंसं अडचणीची ठरते अशा सेक्टरमध्ये काम करताना. आणि गव्हर्नमेंटची पण त्यातल्या त्यात मार्ग शोधून, त्यातल्या त्यात रिसोर्सेस उभे करून ते त्यांचं काम कंटिन्यू ठेवत आहेत. आणि मला हे माहीतच नको. मी तर ॲक्च्युली विचार केला होता की त्यांचं लोकांना मदत करण्यासाठी एक ऑर्फनेज आहे, नॉर्मल ऑर्फनेज असेल. पण त्यांनी जेव्हा सांगायला सुरुवात केली की त्यांचं ऑर्फनेज हे नॉर्मल नाही आहे, रादर ज्या स्पेसमध्ये गव्हर्नमेंट काम करत नाही असं त्यांचं ऑर्फनेज आहे. सो हे ऐकल्यानंतर तुम्हाला थोडंसं आश्चर्य पण झालं. ऍक्च्युली ती फॅक्ट आहे. लाईक 18 पर्यंत एक मुलगा किंवा मुलगी पेरेंट्स नसल्यावर एका हॉस्टेलमध्ये राहून तो 10th 12th कम्प्लीट करू शकतो, नक्कीच करू शकतो, कारण कोणतरी त्याच्यासोबत आधार असतो हॉस्टेलचा किंवा संस्थेचा. पण त्यानंतर त्याला म्हणजे त्यांचं असं असतं की कोणीतरी फॅमिली असेलच, कुठून तरी ते शोध करतात आणि आपण म्हणजे डायरेक्टली त्यांच्याकडे सोडून देतात. त्यांच्याकडे ही गॅरंटी नसते की तुम्ही सोडलेला विद्यार्थी पुढे जाऊन काय करिअर करेल किंवा तो कुठल्या मार्गाला जाईल, ह्याची गॅरंटी ते काही घेत नाही, शुअर नसतात ते. बरोबर. आणि ते डायरेक्टली सोडून देतात. काही असे असतात ज्यांना कोणी नातेवाईकच नसतात किंवा त्यांना अशा बॅकग्राऊंडमधून पण आलेले असतात ज्यांना काहीच माहीत नसतं, त्यांचं नावं सुद्धा त्या संस्थेतच ठेवलेलं जात असतं. तर अशांसाठी ही संस्था म्हणजे खूप काम करते. लाईक मी सुद्धा, मला तर आई आहे समजा, पण आई असून सुद्धा सिंगल पॅरेंट आहे या नजरेने त्यांनी मला केलेलं आहे. म्हणजे जेही मी आता काम करते ते सुद्धा त्या संस्थेच्या मदतीनेच करते. त्यांच्यासोबत जो एक्सपिरियन्स आला की नाही यार, आपण म्हणतो की जग चांगलं नाही, आपल्या फक्त डोळ्यावरती एक पट्टी बांधली गेली ते गव्हर्नमेंट म्हणतं की आम्ही हे पोहोचवतोय ते पोहोचवतोय, फक्त नावापुरतं होतं ते, मर्यादित होतं ते. हा, म्हणजे एका पॉइंट पर्यंतच आहे गव्हर्नमेंट हे करतोय, फॅसिलिटीज देतोय. ज्यांना ऍक्च्युअल मध्ये गरज आहे ते त्यांना त्यांच्यापर्यंत जात नाही, लास्ट मिनिट पर्यंत पोहोचत नाही त्या गोष्ट. सो आम्ही आता एक टास्क ठरवून घेतलाय आणि तो टास्क आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे. येणाऱ्या काळात आपण काहीतरी एक पटकन प्लॅन बनवू त्याच्यावर. आणि फॉर्च्युनेटली असं होतं की आम्ही 3-4 लोक जे थांबलो होतो
त्यांचा तिघचारींचा उपयोग त्याच्यात होणार आहे. सो हा एक चांगला त्याच्यात अँगल आला. मी एकदम बरोबर कलिग या फिर माझे सिनियर अशा माणसांना मी हे सगळं सांगितलं आहे आणि ते त्याचा म्हणजे एक फ्रुटफुली काय म्हणणार त्याला ते समजत नाही मला वर्ड, पण आमच्या संस्थेला इनडायरेक्टली गॉडने हेल्प पाठवला असं काही मी म्हणू शकते. अरे गॉडने काय हेल्प पाठवलं? नक्कीच हो, पण हे खारीचा वाटा असतो ना तो सुद्धा इम्पॉर्टंट असतो. खूप साऱ्या गोष्टी बोललो आहेत, तर एक एक गोष्ट जरा आपण त्यांना एक्झिक्यूट करायला मदत करू है ना. आपण एक ग्रुप बनवून घेऊ. ग्रुप इन द सेन्स व्हॉट्सअप ग्रुप नाही म्हणत मी, ग्रुप इन द सेन्स एक टीम अशी बनवून, कारण सगळं काय काम करू शकत नाही, म्हणून आपल्याला काम बनवून आणि थोडं डिस्ट्रीब्यूट करून द्यावं लागेल. लोक जे काही मदत करू शकतात, आता तुम्ही बोला 18+ लोक आहेत ना, त्याच्यातले काही आपल्याला आपण हेल्प घेऊ शकतो. तर अशी टीम्स बनवूया आणि इंडिपेंडंट काम कसं करता येईल ते जरा बघूया आणि ज्याची त्याची एक्सपर्टीज त्याच्यात वापरूया. आता तुम्हाला मला सांगा ड्रॉप करायचं तर कुठं ड्रॉप करायचं? इथेच थांबवायचं. चला तुम्हाला मी इथे ड्रॉप करतो. हा थोडंसं मम्मीला सांगा, नाही उशीर होईल जर ते सोडून. चला थँक्यू सो मच आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी, आमची फॅमिली अजून एक्सटेंड करण्यासाठी. थँक्यू सो मच आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच आम्हाला या लायक समजल्याबद्दल की आम्ही हे काम करू शकतो. नक्कीच. आणि थँक्यू सो मच ते काय खाऊ घातल्याबद्दल. टरबूज वॉटरमेलन माझा फेवरेट आहे आणि मी रजिस्ट करू शकत नव्हतो कारण मला वॉटरमेलन एवढं जास्त. हिने काय केलं की वॉटरमेलन आणून ठेवलंच माझ्यासमोर आणि मला ते एवढं जास्त आवडतं, तर मला समोर बोलायचं पण होतं आणि खायचंही होतं. शेवटीला बाबांनी सांगितल्यानंतर फोर्स हा मग ज्या वेळेस मी खाल्लं त्यावेळेस मी काहीच बोललो नाही. मी खपाखप इतक्या फास्ट खाल्लं की आता ते तरी मी मुद्दाम येऊन तुमच्या समोर खात होते जेणेकरून तुम्हाला पण खावं असं वाटेल, पण हे आणि काही फरक नाही पडला. चला भेटूया. तुम्हाला लेट झालंय. येस बाय बाय. मी निघा. आपण भेटूया. चला बाय. आणि तुम्ही पण बाय. या सर पुढं खायचं ना, बसा ना पुढं. गाडी तर पार्क नाही करता येणार.